नमस्कार, मी मानसी. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शिक्षकांच्या बदलीसाठी 1-2 लाख यंदा लागणार नाही. जिल्हा परिषदेतून राजकारणी बेदखल, शिक्षकांच्या आशा पल्लवी. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणाचा विळखा. शहरात सर्वत्र मेन हॉस्पिटल रोड समान कारवाईची मागणी. अकोल्याचे वाढते तापमान ठरत आहे जनतेसाठी डोकेदुखी. महापालिकेची उपाययोजना शून्य, जनतेला कूलरचा सहारा. बाजार वसुलीच्या 15च्या पावतीसाठी 20 रुपयांची मागणी. महापालिकेच्या कथित कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ झाला व्हायरल. सोन्याच्या वाढत्या भावाने सराफा बाजारात सन्नाटा. अक्षय तृतीयेला 1 लाख तोळ्याचा भाव होणार की भाव पडणार? आता सविस्तर बातम्या. जिल्हा परिषद बदल्यांवर मोठा प्रभाव. मलिदा राजकीय नेते लाटत असत. यंदा मात्र पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणालाच पैसे द्यावे लागणार नाही अशी चर्चा रंगली आहे. शिक्षकांच्या बदलीचे वेळापत्रक निश्चित झाले असून यंदा बदल्या मोफत होण्याची शक्यता वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत जिल्ह्यातील हजारो शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने माहिती भरली होती. शासनाच्या बदली नियमानुसार ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात येणार आहेत. बदली प्रक्रियेसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. बदली पात्र व बदली अधिकारपात्र शिक्षकांची यादी शासनाने जाहीर केली आहे. त्यांचे संभाव्य वेळापत्रक शासनाने दिले आहे. 23 एप्रिल ते 31 मे पर्यंत संवर्ग 1 ते 4 संवर्ग आणि विषयनिहाय शिक्षकांची बदली प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर अवघड क्षेत्रातील जागा भरण्यात येतील. या आंतरजिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या बदलीच्या मागणीची सुद्धा नोंद शासनाने घेतली आहे. सेवा, वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती ऑनलाईन सिस्टीममध्ये मागविण्यात आली होती. लवकरच ऑनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे. या सर्व बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदेत सत्ता नसल्याने बदल्या मोफत होण्याची आशा बळावली असून अधिकाऱ्यांनी काही भ्रष्टाचार यात केला तर मात्र सांगता येणार नाही. शहरामध्ये अगोदरच गांधी मार्ग, टिळक मार्ग, गोरक्षण मार्गावर असलेले अतिक्रमण हटले नसताना आता नेकलेस रोडवर अतिक्रमणाचा विळखा पडलेला दिसत आहे. त्यात या मार्गावर उठसूट फुकट होर्डिंग लावत अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. नेकलेस रोडवर अतिक्रमण नव्हते, पण आता मात्र नेकलेस रोडवर अतिक्रमण होताना दिसत आहे. त्याचा फटका येथील कोट्यावधीचे दुकान विकत घेणाऱ्या दुकानदारांना बसणार आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध होर्डिंग्ज हे अपघातास कारणीभूत ठरत असताना त्यावर कारवाई करण्यास महापालिका प्रशासनाची हतबलता का, असा प्रश्न विचारला जात आहे. शहरातील अंतर्गत मार्गावर अतिक्रमण धारकांनी अक्षरशः हैदोस घातलेला आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी मनपा प्रशासनाकडून वेळोवेळी केवळ नोटिसा बजावण्यात येतात. ठोस कार्यवाही केव्हा होणार, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. नेकलेस रोडवर बँकांसह अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे या मार्गावर नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. त्यातच आता काही दिवसांपासून अतिक्रमणधारकांनी दुकाने थाटल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरातील रतनलाल प्लॉट चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. त्यातच आता अतिक्रमणधारकांनी दुकाने थाटल्याने वाहतुकीस अधिक अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. बुधवार गुरुवार संपूर्ण विदर्भात अकोला जिल्हा सर्वात उष्ण राहिला. अकोल्याचे तापमान 43 अंशाच्या वर गेल्याने नागरिकांना तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागत आहे. उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी नागरिक शीतपेय, कूलर आणि पंख्याचा आधार घेत आहेत. गेल्या 3-4 दिवसांपासून दिलासा मिळाल्यानंतर सूर्याने पुन्हा आग उकायला सुरुवात केली आहे. अकोला जिल्ह्यात तापमानाने पुन्हा 43 अंश सेल्सिअसचा आकडा ओलांडला. बुधवार गुरुवार कमाल तापमान 43.7 अंश नोंदवले गेले. अशा प्रकारे बुधवारी देखील अकोल्याचे तापमान विदर्भात सर्वाधिक होते.
किमान तापमानानेही विक्रम केला आहे। विदर्भात 28.6 अंश सेल्सिअससह अकोल्याचे किमान तापमान सर्वाधिक राहिले। तापमान वाढल्याने नागरिकांचे दिवस तसेच रात्री गैरसोयीच्या ठरत आहेत। 3 दिवसांपूर्वी कमाल तापमान 40 अंशापर्यंत खाली आले होते, ते पुन्हा वाढले आहे। उल्लेखनीय आहे की एप्रिल महिन्याच्या 15 दिवसांपैकी 7 दिवस अकोल्याचे कमाल तापमान 43 अंशाच्या वर राहिले। त्यामुळे तीव्र ऊन आणि उष्णतेच्या लाटेमुळे अकोलेकर त्रस्त झाले आहेत। त्यात रात्रीची आर्द्रता वाढली आहे। वाढत्या तापमानामुळे नागरिक शीतपेय, कूलर, एसीचा आधार घेत आहेत। आता तर फक्त एप्रिल महिना सुरू आहे। मे महिन्यात नागरिकांचे तीव्र उष्णतेमुळे काय हाल होतील याचा विचार करूनच आतापासून नागरिकांच्या अंगाला घाम फुटत आहे। अकोला महापालिकेच्या कंत्राट कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। त्यांच्या गळ्यात महापालिकेचे आय कार्ड नाही, त्याचबरोबर 15 रुपयांच्या बाजार वसुलीसाठी 20ची त्यांची मागणी रेकॉर्ड झाली असून या व्हायरल व्हिडिओची पुष्टी RRC न्यूज करत नाही। अकोला शहरातील रस्त्यावरील किरकोळ भाजी विक्रेता आणि महापालिकेच्या कंत्राटानुसार डेली बाजार फी वसुली करणाऱ्याचा अकोला शहरातील गोरक्षण रस्त्यावर बाजार फी वसुली कारणावरून या दोघांमध्ये शाब्दिक वाद जुंपला होता। याचं कारण होतं अकोला महापालिकेची दैनिक बाजार वसुली ही 15 रुपये वसूल करणारी यंत्रणा शहरात कार्यरत आहे। आता हीच यंत्रणा 15 रुपयांची पावती देत रस्त्यावरील किरकोळ विक्रेत्यांकडून 20 ते 30 रुपये आकारत असल्याचं समोर आलं आहे। याच कारणांवरून दोघांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद पेटला होता। मनपाच्या वसुली यंत्रणेच्या कर्मचाऱ्यानं 15 रुपयाची पावती देत भाजी विक्रेत्याकडून 20 रुपयाची मागणी अर्थातच घेण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र भाजी विक्रेत्यांना पैसे द्यायला स्पष्ट नकार दिला होता आणि वसुली पावतीवर दिलेल्या नोंदप्रमाणेच 15 रुपये भाजी विक्रेत्याने नाही दिले। बाजार वसुलीच्या नावाखाली अकोला शहरात काळा बाजार सुरू असल्याचा आरोप या व्हायरल व्हिडिओच्या निमित्ताने होतो आहे। या वसुली अभिकर्त्याची नेमणूक कोणी केली आणि हे मनपा कर्मचारी आहेत तर त्यांचे आय कार्ड कुठे असा प्रश्न अनुत्तरित आहे। 40,000 सांग आता हे तायडे हे बा याची पावती 15 रुपयाच्या 20 रुपये मागूराला 30 रुपये घे, मग 2 पावत्या घे। कोणच्या कायच्या वारत देऊ पावती वाढली तरी 50 वेळा सांगू। तू दे ना मला वाढेल पावती दे ना। ते पावती मग याच्यात देऊ राहिला का 20 रुपये? कुठं आहे काय कुठं आहे 2 पावत्या देऊ का 30 रुपयाच्या? कायच्या वारत 2 कायच्या वारत देऊ राहिला तुम्हाला पावती वाढलेला तू झुकेल असता तुला पेपर दिसला नाही का काही? नाही हा? तू पेपर वाचत जा। तू पेपर आणून दे ना मला। हे रिकामा हो का रिकामा? मग मी रिकामा नाही ना तुम्हाला 15ची पावती धरले 20 रुपये घेऊ राहिला 30 रुपयाची 2 पावत्या दे ना 30 वाली दे ना मी 50 वाली 2 कशा घेऊ मी पावत्या लोकांना घेऊन राहिले लोक तू दे ना ते लोक काही असो आता तुझं दुकान केवढा? माझं दुकान कितलं राहिला 15 रुपयाचे आहे का नाही? तर खाली बस तू घे। मी काय म्हणतो तुले हे तर अधिकार नाही आहे ना ता अधिकार काय तर पावत्या वाढला नाही का नाही? तर तुझ्याला जेवढं बस 15ची एक पावती आहे, मग जेवढे दुकान तेवढे पावती राहिली तुले त्याला हर बारीची गोष्ट आहे ना। अरे 15 घे ना तू आता 7-15 घे उद्या सांगते समजून घे एखादी समजून घे ना। समजून घे नाही तो आपला आहे त्याला जाऊ द्या करू आलो नाहीतर मग काय? अरे जाऊ तू घेऊन जाणार भाऊ जाईल घेणार रे भाऊ आपला आहेस ना तू म्हणून ते सांगून राहिलो तुले 15 रुपये दे जाऊ ध्यान दाखव दिले पावते जाय त्याला पैसे दिले ना मी हो जाय ना बाळू 15ची पावती आहे त्याचे 20 रुपये घेऊन राहिला 15 रुपये 5 घे ना तू अरे बाप हे तर अधिकार म्हणणं नाही आहे ना। मी किती मोठी लावणार मी किती मोठे दुकान लावणार मी काय म्हणतो मी किती मोठी लावणार दुकान लावशील हा त्या मावशीच्या एवढ्या दुकान आहे त्यांच्यातून काय घेत तू हे मावशी आम्हाला 20 रुपये पावती आहे ना? सगळ्याला माहिती आहे ना? तू मला पावती देणार बा तू मला 50ची दे 100ची दे पावती ते 2 पावते दुर्बळ 30 रुपये कायच्या बारेत दुराला मले हा एक मिनिट रुको ना। असं आहे की आम्हाला तसे पैसे द्या नाही तर 20 रुपये पावती फाडा असं म्हणणं आहे। नाही तर मला म्हणते 20 रुपये फुकटात दे पावती देत नाही मी पैसे घेऊन जातो। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आधीच टक्कल पडण्याच्या अज्ञात कारणामुळे नागरिक धास्तावले होते। त्यात आता बोटांची नखे गळू लागल्याने त्यांच्यात अधिकच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। हे नेमकं काय चाललंय असा प्रश्न या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करून बसला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात एक धक्कादायक आणि भीतीदायक प्रकार समोर आला आहे। या तालुक्यातील जवळपास 15 गावांमधील नागरिक एका विचित्र समस्येने त्रस्त आहेत। गेल्या 3 महिन्यांपासून या गावामधील अनेक नागरिकांना केस गळती होऊन टक्कल पडण्याचा त्रास जाणवत होता।
ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता याहूनही अधिक चिंताजनक बाब समोर आली आहे. अनेक नागरिकांच्या बोटांची नखे देखील हळूहळू गळू लागली आहेत. या दुहेरी संकटामुळे शेगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. आधीच टक्कल पडण्याच्या अज्ञात कारणामुळे नागरिक धास्तावले होते, त्यात आता बोटांची नखे गळू लागल्याने त्यांच्यात अधिकच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हे नेमकं काय चाललंय असा प्रश्न या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करून बसला आहे. आता बोटांची नखे कमजोर होऊन हळूहळू निखळू लागल्याच्या घटना समोर येत आहेत. काही नागरिकांच्या हाताच्या आणि पायाच्या बोटांची नखे पूर्णपणे गळून पडली आहेत, ज्यामुळे त्यांना दैनंदिन कामे करतानाही अडचणी येत आहेत. या रहस्यमय आजाराचे नेमके कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोग्य विभागाकडून या गावामधील परिस्थितीची पाहणी सुरू आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मूर्तिजापूर तालुक्यात गेल्या काही आठवड्यांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांनी नागरिक हैराण झाले आहेत. आता लोकांनी पुढे रात्री गस्त घालणे सुरू केले आहे. पोलीस प्रशासनाला या कृतीतून मोठा आधार मिळत असून नागरिक आणि पोलिसांच्या एकत्र प्रयत्नांमुळे भुरट्या चोरट्यांची धास्ती वाढली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरिकांनी संघटितपणे मोहीम हाती घेत रात्रभर गस्त सुरू केली आहे. या गस्ती दरम्यान काही गावकऱ्यांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग केला. त्यापैकी काही जण पळून गेले, तर काही संशयितांना नागरिकांनी अडवून थेट पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी चोरट्यांजवळून चोरी करण्याकरिता वापरले जाणारे शस्त्र तसेच इतर साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे. या सर्व घटनांवर पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत सखोल चौकशी सुरू केली आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील गावात मोठा संदेश गेला असून नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. सतर्कतेमुळे अनेक गावांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण लक्षणीय घटले आहे हे स्पष्टपणे जाणवते. पोलीस दलात मर्यादित कर्मचारी असल्यानं प्रत्येक गल्लीत पोहोचणं तात्काळ शक्य होत नाही. मात्र नागरिक जर सहकार्य करत असतील तर गुन्हेगारीला आळा घालणं निश्चित सोपं होतं. नागरिकांनी संशयित दिसल्यास आम्हाला तात्काळ माहिती द्यावी, पण कोणतीही हिंसक कृती टाळावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या धर्मावरम रेल्वे स्थानकाजवळ यार्ड बदलाच्या कामासाठी लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे अमरावती तिरुपती अमरावती एक्सप्रेस काही दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. तसेच साप्ताहिक तिरुपती अकोला तिरुपती विशेष गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. अकोल्याहून थेट तिरुपतीला जाणारी अमरावती तिरुपती अमरावती एक्सप्रेस काही दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच साप्ताहिक एक्सप्रेस तिरुपती अकोला तिरुपती विशेष ट्रेनच्या मार्गात काही दिवसांसाठी बदल करण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या गुंटकल विभागातल्या धर्मावरम स्टेशनवर यार्ड बदलाच्या कामासाठी लाईन ब्लॉक घेण्यात आल्यामुळे नांदेड विभागातून धावणारी अमरावती तिरुपती अमरावती एक्सप्रेस काही दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये अमरावती तिरुपती एक्सप्रेस 3, 5, 8, 12 आणि 15 मे रोजी रद्द करण्यात आली आहे. तर तिरुपती अमरावती एक्सप्रेस 6, 10, 13 आणि 17 मे रोजी रद्द करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मार्ग बदललेल्या गाड्यांमध्ये अकोला तिरुपती स्पेशल ट्रेन 4 आणि 11 मे रोजी गुत्ती, रेणुगुंठा आणि तिरुपती मार्गे वळवण्यात आली आहे. तिरुपती अकोला स्पेशल ट्रेन 9 आणि 16 मे रोजी तिरुपती, रेणुगुंठा आणि गुत्ती मार्गे वळवण्यात आली आहे.
तेल्हारा तालुक्यातील दही गावातील प्रवेशद्वारावर लावलेले ध्वज काढण्यात आल्याने गावात तणाव निर्माण होता. नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपींना पकडण्याची मागणी केली. तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथे प्रवेशद्वारावर लावलेले निळे झेंडे अज्ञात व्यक्तींनी काढल्यामुळे गावात बुधवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त दहीगावातील ग्रामस्थांनी तेल्हारा पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा काढला. सुमारे 1 तास नागरिक पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडून बसले होते आणि आरोपींना अटक करण्याची मागणी करत होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावाच्या प्रवेशद्वारावर निळे झेंडे लावण्यात आले होते. काही समाजकंटकांनी झेंडे तोडल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तेल्हारा पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. दरम्यान या प्रकरणी 6 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलीस परिस्थितीवर नियंत्रणात ठेवून गावात तणावपूर्ण शांतता राखत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर. जिंका आयफोन. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन. अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन. अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRCचे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन. आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी. लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तप्त उन्हामुळे काटेपूर्णा प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. शहरात पाण्याची गरज आणि उपलब्ध पाणी लक्षात घेऊन महापालिका जलप्रदाय विभागाने 5व्या दिवशी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यात आता पूर्वीप्रमाणे हद्दवाढ व शहर असा भेद राहणार नाही. शहरात हद्दवाढीचा भाग असो की शहराचा अंतर्गत भाग, दोन्ही ठिकाणी 5व्या दिवशी पाणी पुरवठा केला जाणार आहे. हा निर्णय संपूर्ण शहरासाठी आहे. याआधी शहर आणि हद्दवाढ भाग असा भेद दिसत होता, परंतु आता तसे काहीही नाही. संपूर्ण शहराला 5व्या दिवशी पाणी पुरवठा होईल असे जलप्रदाय विभागाने स्पष्ट केले आहे. परंतु मलकापूर आणि लगतच्या भागात नियमित पाणी पुरवठा होत नाही, म्हणून त्या भागातील नागरिकांकडून विरोधी सूर उमटला. शहरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे, परंतु पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी जपून वापरण्याशिवाय दुसरा पर्याय आहे तरी कुठे? सोन्याच्या वाढत्या भावाने अकोल्यातील सराफा बाजारात सन्नाटा आहे. खरेदीदार धास्तावलेले असून खरेदी मंदावली आहे. सोन्याचा भाव पडतो की आणखीन वधारतो याकडे मात्र ग्राहक बारीक लक्ष देत आहेत. सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी आणि निराशाजनक बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे आणि आज सोन्याचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत. मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव तब्बल 98,066 नोंदवला गेला आहे. गेल्या एका महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अवघ्या 30 दिवसात प्रतितोळा सोन्याच्या किमतीत तब्बल 8,000 रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना सोने खरेदी करणे अधिकच महाग झाले आहे आणि त्यांच्या खिशावर मोठा आर्थिक भार पडत आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव हा 50,000 रुपये तोळे होण्याची शक्यता वर्तवल्या गेली होती. त्यामुळे परंपरागत सोने खरेदी करणाऱ्यांनी हात आखडता घेतला आहे. इतकेच नाही तर लग्नसराई असून सुद्धा सराफा पेढ्या रिकाम्या आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शिक्षकांच्या बदलीसाठी 1-2 लाख यंदा लागणार नाही. जिल्हा परिषदेतून राजकारणी बेदखल, शिक्षकांच्या आशा पल्लवी. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणाचा विळखा. शहरात सर्वत्र मेन हॉस्पिटल रोड समान कारवाईची मागणी.
अकोल्याचे वाढते तापमान ठरत आहे जनतेसाठी डोकेदुखी, महापालिकेची उपाययोजना शून्य, जनतेला कूलरचा सहारा. बाजार वसुलीच्या 15च्या पावतीसाठी 20 रुपयांची मागणी, महापालिकेच्या कथित कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ झाला व्हायरल. सोन्याच्या वाढत्या भावाने सराफा बाजारात सन्नाटा, अक्षय तृतीयेला 1 लाख तोळ्याचा भाव होणार की भाव पडणार? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.